ऐकायला कमी असतात माणसं, ऐकतात पण ऐकत नाहीत. विठ्ठल विठ्ठल. प्राप्ती आहे, संतांच्या दृष्टिकोनातून प्राप्ती वेगळी, सामान्य जीवाच्या दृष्टिकोनातून प्राप्ती वेगळी. तुम्हा आम्हाला काय प्राप्त वाटतं? सुख प्राप्त वाटतं, पैसा प्राप्त वाटतो, संधी प्राप्त वाटते. होय, बालासाहेब माले आमचे साहेब गुरुजी तिथं, त्यांना चेअरमन केलं पतपिढीचं तर नको वाटते कोणाला. आता क्लार्क आहेत त्या पतपिढीत, कॅशियर आहेत, पण जर समजा यदा कदाचित खोलेश्वर महाविद्यालयाच्या सगळ्यांच्या मनात आलं नाही त्यांचा कारभार सुंदर आहे आणि त्यांना आपण चेअरमन करून टाकू, नको वाटते का? प्राप्ती झाली, गौरव होतो माणसाचा. आम्हाला आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला, आमचा सत्कार झाला सगळीकडं, शाल त्रिफळ फलाना बिस्ताना प्राप्ती झाली. पण त्या प्राप्तीच्या पाठीमागं एक स्वार्थ आणि दुसरा परार्थ असतो. स्वार्थाच्या बुद्धीनं जर माणसं जर प्राप्ती करायची ठरवली तर निरर्थक राहते. निस्वार्थ पद्धतीनं प्राप्ती जर केली तर ती चांगल्या दृष्टिकोनातून आहे. मी अमकं करायलो मला अमकं मिळेल, संत कधीच ठरवत नाहीत. अनपेक्ष सुचिर दक्ष उदासीनो गतव्यथा सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्त समे प्रिय. म्हणून अपेक्षेनं जे कार्य केलं जातं ते कार्य नाही, अपेक्षा रहित कार्य करणं हे देवाला जास्त आवडतं. संतांची पद्धती तशीच आहे, म्हणून संतांची प्राप्ती वेगळी आणि तुमची आमची प्राप्ती वेगळी. वहिनी मिरची काढतात, आंबेकर बाप्पानं असं केलं की 2 पोते मिरच्या आणून दिल्या, नको आहे का कोणाला? मोप तिखट आहे सगळं, ठसका उठायला फलानं बेसताना, पण कुठे देतात ना का नाही? का कुठत्यात? मिरची असून प्राप्ती आहे म्हणून. तुमची आमची प्राप्ती वेगळी, साधू संतांची प्राप्ती वेगळी. त्या प्राप्तीमधलं जे सुख आहे ते खरं महत्वाचं आहे, म्हणून सुखाची प्राप्ती करता संतांचे पाय. विठ्ठल विठ्ठल. लोक म्हणतील पायच का पकडायचे? आम्ही अनेकांचे पाय पकडतो. साहेब एवढं काम करा, साहेब एवढं काम करा, माझी बदली करू नका, साहेब एवढं काम करा. पाया पडावं लागतं. माणसं अशी काही हुशार असतात, कुठं कचाट्यात पकडतील पत्ता लागायचा नाही. पाय फार महत्त्वाचा आहे. काही ठिकाणी जरी नसलं पाया पडायचं मनात तरी पाया पडावं का? आपला स्वार्थ साधून घ्यायचा आहे. अशा ठिकाणी आहेत साधू संतांच्या, त्यांच्याकडं काही नाहीच तर त्यांच्याकडे काय पडायचं? तुकोबारायांच्याकडं दर्शनाला मोठे मोठे साधू संत आले. तुकोबाराय कुठे? तुकोबाराय कुठे? देहूगावच्या लोकांना विचार, कोण तुकोबाराय? महाराज तुकोबाराय, संत तुकोबाराय. अहो ते येडं तुक्या, त्याला काही कळालं नाही संसारातलं, सगळी राख रांगोळी झाली त्याची, आणि त्याच्या पाया काय पडायला लागलेत? म्हणजे तुमचं काही भलं फिलं करायचं झालं तर दुसऱ्या बागा म्हणले ह्याच्या पाया पडू नका. पायच का? पण ज्या पांडुरंग परमात्म्यानं, भगवान विष्णूनं ऋषीचं श्रीवत्सलांचन स्वीकारलं, देवानं स्वीकारलं, साधू संतांचं का नको? विठ्ठल विठ्ठल. आता सांगू, ज्या भगवंताची अखिलकोट ब्रह्मांड नायक जो भगवंत आहे त्याचे पाय लक्ष्मीच्या हातात आहेत. पाय, आणि आम्ही कुठं मागं लागलो? लक्ष्मीच्या. आता देवाच्या बायकोच्या जर आपण मागं लागलो तर देव आपल्याकडे बघल का? ते काय म्हणेन? वा रे वा म्हणले शहाणे. अहो देवाचं उलट आहे. देव लक्ष्मीला सुद्धा बाजूला सारतो आणि भगवंत भक्ताच्या घरी राहतो. कुठं राहिला? या सुखा कारणे देव वेडावला, या सुखा कारणे देव वेडावला. वैकुंठ सोडून संत सदनी राहिला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. या
संताचे ते सदन, धन्य धन्य संताचे ते सदन. धन्य धन्य संतांचे ते सदन. जेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण, लक्ष्मी सहित शोभे नारायण, या सुखा कारणे. आम्ही ज्याच्या मागे लागलो देव तिला बाजूला सारतो आणि आपण भक्तांच्या घरी येतो. न सांगता करी सर्व काम, सगळं काम करतो. उच्च नीच काही नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्ती देखोन्या. कबीराचे शेले विणले, जनाबाईच्या गोवऱ्या लावल्या, जनाबाईला दळू लागले. त्या चर्म रघु रंधू लागे गोसा रोहिदासा संगे एक नाही वा. वहिनी उघडादार हाता मारे, वहिनी उघडादार हाता मारे. तुकोबाची बहीण महत्वाचे. साधू संतांचे पाय जर आपल्या घराला लागले तर धन्य आज दीन संत दर्शनाचा आनंद जन्मीचा शीन गेला. धन्य आज दीन झाले संताचे दर्शन झाले, पाप ताप तुटी दैन्य गेले उठा उठी. एक नाही अनेक प्रकारच्या दृष्टिकोन त्या संतांच्या चरणात. संत चरण रोज लागता सहज, वासनेचे बीज जळून जा. एक नाही अनेक प्रकारच्या क्लुप्त्या, अनेक प्रकारच्या युक्त्या साधू संतांनीच वर्णन केल्या. म्हणून हरिप्राप्तीसी उपाय धरावे. आम्ही धरावे तर धरतोच, पण कधी ओढतो ह्याचा पत्ता विठाला विठाला. आजकाल पाया पडायचं राहिलंच, पण वडावडी जास्त. हे त्याचा वडी ते ह्याचा वडी ते पाय वडायचे नाहीत. धरावे संताचे ते पाय, पायावर मस्तक ठेवायचं. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या भगवंताच्या किंवा भाग्याचा उदय. एक नाही अनेक प्रमाणे देता येतील आपल्याला. सुखाच्या प्राप्तीकरता साधू संतांनी सोपा उपाय सांगितला. जा, नामचिंतन येत नाही ना, करू नकोस. साधना येत नाहीत ना, करू नकोस. जा आणि त्या संतांच्या चरणावर मस्तक ठेव, देवच झाला समज. विठ्ठला विठ्ठला अरे त्या वाटतंय का असं देवाला स्वर्गात करमत. ऐसा कृपेचा सागर,
सर्वस्वे उदार सर्वस्वे उदार भक्ताला गे प्रगटे भक्ताला सागर आईचा कृपेचा सागर आईचा कृपेचा सागर विटे उभा केटी कर सर्वस्वे उदार भक्ता लागी प्रगटे भक्ता लागी विनोदच आहे हाही एक विनोदच आहे विठाल 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 अप्रतिम कौशल्य आहे त्यांचं. मी गेलो होतो त्यांच्या अकादमीवर आप्पांचं प्रवचनही झालं होतं. छान सुंदर व्यवस्था आहे त्यांची. छान मुली नृत्य करतात. अनेक पारितोषिकं अनेक स्थळावर मिळेल. हरिप्राप्तीशी उपाय एखादी विद्या शिकायची असेल ना कळे ते कळे वळे ते ना वळे गुरुविणे गुरुविणं अनुभव म्हणून गुरुच्या चरणी नतमस्तक झालं पाहिजे. विठ्ठल एवढा खटाटोप कशासाठी? दुसरं चरण सांगा. येणे साधते साधने येणे साधते येणे साधते साधने येणे साधते साधने तुटते भवाचे बंधन तुटते भवाचे बंधन तुटते भवाचे बंधन तुटते भवाचे बंधन येणे साधते साधने येणे साधते
पाय पकडायचे, हरिप्राप्ती करायची काय गरज आहे? अहो, ज्या बंधनामध्ये आपण पडलेलो आहोत त्याच्यातून जर आपल्याला मुक्तता पाहिजे असेल, जन्म मरणाचा फेरा चुकवायचा असेल, तर हे साधन सोपं आहे. तुका म्हणे साधन सुलभ गोमटे परी उपतिष्ठे पूर्व पुण्य. कीर्तनाची आवड सगळ्यालाच आहे ना, नाही का? मग कीर्तनातला आवड तर आहे, पण यूट्यूबवरची कीर्तन ऐकतात, मग त्याच्यामध्ये प्रमाण पडतं. चैतन्य महाराजांची काही लोक ऐकतात, ढोक महाराजांची काही ऐकतात, वैकुंठवासी इंगळे महाराजांची काही ऐकतात, ठीक आहे ना, पद्धत पडते. काही इंदोरीकर महाराजांची आवडतात. 100% इंदोरीकर महाराजांची लोक कीर्तन ऐकणारी तरुण वर्ग जास्त आहे. प्रकार पडत चालला त्याच्यात आहे ना. म्हणजे साध्यता काय आहे? कानाची श्रवणाची भक्ती प्राप्त करण्याकरता, मनाला थोडं समाधान प्राप्त करण्याकरता. काही लोक म्हणतात देवळात गेलं तर बरं वाटतं, पण देवळात किती वेळ बरं वाटतंय? माणसं बरं वाटत असलं असतं तर देवळातच राहिले नसते का? घरी कशाला गेले असते? उगाच जाते, उठलं की जाते. नाही म्हणले आता बस झालं. पहारा करणारे सुद्धा दुसरं येण्याचं वाट बघत. कुठे गेलं रे ते? कुठे गेलं रे ते? पहारा करणारं जे गेलं त्याला कुणी सोडायला चालं नाही. ते मला माझ्या लाईटीची टाईम झाली, ती गेलं घरी रानात. कुठं विना घेऊनच रानात गेलं. ते गेलं ते दाऱ्यावर, त्यानं अडकलं बाबळीच्या झाडाला विना. आता ते विना तू बघ खाली तर ठेवायचा नाही, मग अडकवलाय ना बाबळीच्या झाडाला. तुझं तू बघून घे म्हणले. ते विन्यान तू ते काय करायचे कर. इकडं लोक परेशान. आलं कस तरी डोळे चोळीत दुसरं ते मला विनाच गायब आहे म्हणला. सगळं गाव मागं विना कुठे गेला, विना कुठे गेला. कोण होतं विनेकरी? फलाना होता. मग कुठे गेलं ते? घरी गेले, घरी नाही. दारी गेले, दारी नाही. रानात आहेत, आलेच नाहीत म्हणले घरचे, तर ते तिकडंच आहेत. लाईट आली होती ना तिकडं रानात दारे धरायला मोटर लावून, हे का नाही. मग ते रानात कोण्या दाऱ्यावर आहे, कोण्या फरक आवडात आहे, आंब्याच्या पट्टीत आहे का चिंचाच्या पट्टीत आहे, हे कोणाला माहिती. हे पट्टीनं फिरू लागला, पण कोण्या पट्ट्याला सापडला नाही लवकर. कसा तरी सापडला. अरे म्हणले विना कुठे? म्हणलं मी कशाला घेऊ विना? ते बाबडीच्या झाडाला अडकला आहे. हे घ्या म्हणले विना. म्हणले कसं काय अडकलास? म्हणले दुसरं कोणी, मला सोडायलाच कोणी आलं नाही ना. बंधनात अडकले ना. साधं बंधन आहे विण्याचं. साधं पारायण करते, ज्ञानेश्वरी पारायण. अर्ध पारायण झाले की चहाकडे डोळे, पोह्याकडे डोळे. आज कोणाचा नाश्ता आहे रे? राम पारायणात हे का तुझ्या? हळूच म्हणतंय. पोहे कसे आले नाहीत रे? चहा कसा आला नाही रे? अमोल, अरे कोणाचा नाश्ता आहे बघ बरं फोन करून. पारायण करायला बंधन आहे ना माणसाला, पोटाचं बंधन बसू देत नाही माणसाला. या सगळ्या बंधनातून जर मुक्तता पाहिजे असेल तर साधन एकच आहे, संतांच्या ठिकाणी लीन होणे. भगवत स्वरूप संतांच्या ठिकाणी आपलं सर्वस्व तुमच्या दासीचा किंवा तुमच्या पायावर हा माझा सर्व भावे दास झालो. दास्यत्व पत्करावा लागेल आपल्याला. पण माणसं नक्की हेच करत नाही. तनु मनु जीवे चरणासी लागावे आणि अगरवता करावे दास्य सकळ. तर तुका म्हणे त्यांच्या पायाच्या प्रसादे उतरी उतरी. अरे त्यांच्या कृपा आशीर्वादानं सनाथ करतील सनाथ. कृपा कटाक्षे निहाळिले. पायाच्या ठिकाणी तुम्ही जर गेल तर फार पुढच्या गोष्टी आहेत. त्यांनी नुसतं कृपादृष्टीनं अवलोकन केलं की तुम्ही उद्धार. तुकोबाराय म्हणले सुद्धा, कायमी उद्धार पावेन काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे. संत जन करा समाधान
बहुता दिसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैचा, संत चरण पावलो. काय मिळालं? आजी फिटले माझे कोडे, बहुता जन्मीचे साकडे, कोंदाटले पुढे परब्रह्म सावळे. भगवंताची भेट झाली आणि मग येणे. अरे या पद्धतीनं येणे म्हणजे येणे नाही, यान काय मोबाईल का बिल रह, यान काय रिचार्ज का बिल रह, यान काय. काकाजी राग येत नाही, कारण आम्ही गुरुवार मधले बरोबरचे. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे या गोष्टी येणे म्हणजे या प्रकारे. एखादी चाल आखाड्या आडाख्यात म्हणायची असेल, मुकुंद बाप्पा असतील, दीपक बुवा असतील, गाणारी जी मंडळी आहे, गाता येईल येण्याची गावी. नाही तर अवघडच आहे. ऐका नाही, नेम हाकीम खत्रे में जान. त्याने कोण्या मात्रेत उठावणी केली आणि कोण्या मात्रेत सोडवणी केली काही पत्ता लागत नाही. पक्वाजा गार, ऐकणारा तर गार आणि म्हणणार तर त्याच्यापेक्षा पलीकडे गार. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पुढचं नाही म्हणायचं. म्हणजे येणे म्हणजे या प्रकारे टेक्निक आहे. ते टेक्निक आलं तर बरं. संतांच्या ठिकाणी काय टेक्निक वापरणार तुम्ही? एकच टेक्निक वापरावा. भाव महत्त्वाचा आहे, प्रेम महत्त्वाचं आहे. त्या प्रेमाचे ते अंकित आहेत. त्यांना प्रेमच आवडतं, त्यांना जो भाव आहे तो आवडतो. येणे साधती साधने आणि तुटती भवाची बंधने. 8 पाश आहेत त्यात. भवपाश फार मोठा पाश आणि आशापाश सगळ्यात मोठा पाश. भव म्हणजे दुःख. या दुःखाच्या सकाचाट्यातून मोकळं होण्याकरता प्रार्थना केली. एक वेळा करी या दुःखा वेगळे दुरिताचे जाळे, आठवी न पाय हा माझा नवस. तुकोबाऱ्या देवाचे पाय आठवतात, तुकोबाऱ्या साधू संतांचे पाय आठवतात. नाथ महाराजांनी जनार्दन स्वामींचे पाय पकडले म्हणून दत्तात्रयाचं दर्शन झालं. विठ्ठल विठ्ठल. ठीक आहे, संतांचे पकडा. ह्याला काही लागल ना पुरावा? गुरुजीने कीर्तन केलं म्हणजे काही पाहिलं असेल ना, पाहून ग्रंथन करावी कीर्तन असं म्हणतात. आपल्याला काही कळतही नाही. कुठंतरी मृदंग शिकलो, कुठंतरी 4 माणसांचे शब्द ऐकले, आपणसारखे शब्द कानावर पडले, संगती मिळाली लोकांची, या सगळ्या लोकांची, म्हणून कुठंतरी आलो इथपर्यंत. देवाना चांगलं ठेवलं तर काही सांगता येत नाही कुठं जाऊत म्हणून. पण संगती जर सुटली रे बाबा, मग काही खरं नाही. म्हणून या पद्धतीनं जर गेलो तर येणे साधती साधने. पुरावा काही द्यावा लागेल का नाही? अहो मृदंग वाजवता येतो. विशारद झालो मी मृदंगात, अलंकार झालो, वाजवून दाखव बोल. ते खरं प्रॅक्टिकल आहे. ते प्रॅक्टिकल खरं आहे. आणि ते प्रॅक्टिकल संतांच्या रक्तात भिनलेलं आहे. संतांच्या गुणागुणात भरलेलं आहे. संतांच्या इंद्रियात भरलं, संतांच्या रोमात भरलं. म्हणून त्यांचं ठिकाणी सांगितलं, साक्षी पुरावा दिला 3ऱ्या चरणात. संतावेन प्राप्ती
साधने तुटती भवाची बंधने संता विण प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाहे येणे साधती साधने तुटती भवाची बंधन. त्यांच्याशिवाय प्राप्त होत नाही. संता विण प्राप्ती नाही. लोक म्हणले असं कसं परमार्थ करायचा आहे, भगवंताची प्राप्ती करायची, मंदिरात गेलं तर नाही का प्राप्ती होणार. मंदिरात जाताल तुम्ही मार्ग कळणार नाही. रेल्वेनं जाईल तर कुठे प्रवास येईल, जाताल तुम्ही पण योग्य मार्गदर्शक भेटला तर ती गाडी मिळेल. कोणत्या गाडीत बसून जमणार नाही, ठेप्याला जाऊन पोहोचणार नाहीत, उद्दिष्टाची प्राप्ती होणार नाही. मार्गदर्शक संत लागतात. सत की नाव किवटया सतगुरु भवसागर तर पायो पायो जी मैंने राम रतन धन पायो. सद्गुरु महत्वाचं आहे. तो नाव किनाराला लावतो. सद्गुरूच्या ठिकाणी विश्वास, सद्गुरू ठिकाणी प्रेम, सद्गुरू ठिकाणी भक्ती. आणि जर विचारायचं झालं तर द्वारकेचा राणा पांडवा ज्ञानदेव म्हणे व्यासाची भक्ताच्या घरी येतो. वेद शास्त्र पुराण श्रुती सगळ्यांनी वर्णन केलं. देव त्यांच्या ठिकाणी आहे. साक्षी पुरावा प्राप्त झाला आहे की नाही. असोनी संसारी जिव्हे वेगू करी वेद शास्त्र भारी बाह्या सदा. हा पुरावा दिलाय संतांनी. संताशिवाय प्राप्ती होत नाही. उदाहरण दिलं, सावता महाराजांच्या मळ्यामध्ये भगवंताला जायचं होतं. 2 विद्वान संत जगाच्या पाठीवर अवतीर्ण झाले. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर आणि त्यानंतर नामदेवराय. लढिवाळ भक्त नामदेवराय भगवंताचे. ज्ञानोबाराय साक्षात मूर्तिमंत ज्ञान प्रगटलं. आले भगवंत सावता महाराजाच्या मळ्यात गेले. सावता महाराजांच्या भक्तीचं प्रतीक दाखवायचं होतं. सावता महाराजांची एक भक्तीचं महत्त्व काय आहे दाखवायचं होतं. म्हणून त्यांनी प्रमाण दिलं. सावता महाराजांच्या हृदयामध्ये प्रवेश केला. हरवलं. ज्ञानालाही देव सापडला नाही, नामालाही देव सापडला नाही. भाव महत्वाचा आहे. भाव बळे आकळे आणि करतळे आवळे तैसा हरी. साक्षात मूर्तिमंत हृदयामध्ये स्थान दिलं. हृदयामध्ये प्रवेश केला भगवंतानं सावता महाराजांच्या. तो खरा भाव आहे. काम क्रोध केले घररिते साठविला हरी जिही हृदय मंदिरी त्याची सरली रधार झाला सफळ व्यापार. हा भाग महत्वाचा आहे. म्हणून त्यांच्या ठिकाणी स्थित असलेला संताशिवाय भगवंताची प्राप्ती नाही. संत कुठं राहतो, कुठं त्यांचं देव कुठं राहतो याचं ठिकाण सुद्धा संतांच्या हृदयामध्ये. म्हणून चरणाला लागलं पाहिजे. संतांची कृपा या जीवावर झाली पाहिजे तर ते साधन योग्य ठरतं. संताविण प्राप्ती नाही. नामदेवराय सगळ्या वारकरी संप्रदायामध्ये बसले. सगळी मंडळी होती, फार मोठी दिग्गज. मग आता याच्यामध्ये पक्क कोणतं आणि कच्चं कोणतं असं ठरवायचं सुरुवात झालं. काही काही कस लागतात. टाळकऱ्यामध्ये कस लागतात. पक्का कोण टाळकरी, कच्चा कोण टाळकरी. आप्पांच्या वास्कर फडावर 400 अभंग पाठ असल्याशिवाय टाळच धरायचा नाही असं म्हणतात बरं. आपण काय ऐकलं नाही. आता टाळच जर धरायचं नाही 400 अभंग मानल्याशिवाय पाठ असल्याशिवाय त्याची तयारी तेवढी पाहिजे.
दीपक बुवानं प्रमाण चौचरणी म्हणलं तर आम्हाला मागचं कळणं आणि पुढचं कळणं. विठ्ठल विठ्ठल आप्पाने चौचरणी अभंग उचलला रे उचलला दत्त मंदिरात की गप्पच. आम्ही फक्त ध्रुवचरण दुप्पटमध्ये वारायचं, दुसरं काही येत नाही. पाठांतर नाही, पाठांतर करावं लागेल आपल्याला. हे सत्संगतीमध्ये पाठांतर होत असतं, सत्संगतीतून प्राप्ती होत असते. प्रत्येक गोष्टीचा जर विचार आपण केला परमार्थ साधनेतून, संताविण प्राप्ती नाही. आईसे वेद देती ग्वाही. वेदांनी सुद्धा प्रतिपाद्य विषय केला की जर प्राप्ती तुम्हाला भगवंताची सुखाची जर प्राप्ती करायची असेल तर सत्संगती महत्त्वाची आहे. म्हणून नामदेवरायांची परीक्षा गोरोबा काकांनी घेतली. थापटनं घेतलं आणि डोक्यावर मारलं. कळवळा आला, कळकळ झाली, डोकं त्यांचं दुखायला लागलं. मार सहन झाला नाही आणि त्या संत सभेतून नामदेवराय उठून गेले, भगवंताकडे गेले. भगवंता अशी कुठं परीक्षा असती का रे? अरे ही पण तयारी करावी लागते. जा ज्ञानेश्वर महाराजाकडे. ज्ञानेश्वर महाराजांनी मार्ग सांगितला आणि मग ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं विसोबा खेचराच्या ठिकाणी जा आणि त्यांना गुरु करून घ्या. विसोबा खेचर ज्या वेळेला पाहायला गेलं तर त्या आमच्या हिंगोलीला औंढा नागनाथ मंदिरामध्ये पिंडीवर पाय ठेवून बसलेले आणि ह्यांचे पाय पकडायत का? अहो ज्याचे पाय महादेवाच्या डोक्यावर. वा रे वा म्हणले, असं कुठं गुरु असतो का? ते म्हणले अहो म्हणले तुमचा मी दास बनायला आलो, म्हणले तुमचा भक्त बनायला आलो, तुम्ही पिंडीवर पाय ठेवून कसं बसलात? म्हणले आता मी वयोवृद्ध झालो आहे, माझा पायच मला उचलून गेला आहे, कृपा करून बाजूला ठेवा म्हणले, मग दर्शन घेऊन माझ्या पाया पडा. पाय उचलला की दुसरी पिंड तयार, टेकवायच्या आत. पाय उचलला की दुसरी पिंड तयार. आणि त्यावेळेला प्रचिती आली आणि त्या नामदेवरायांनी साक्षात स्वतः त्यांना गुरु करून घेतलं आणि त्या खेचरांना स्वतः गुरु मानण्यामध्ये धन्यता मांडली. हा उपाय कोणी सांगितला? संताशिवाय दुसरं कोणी सांगत नसतं. संतांना आई, संतांना बाप, संतांना भाऊ, संतांना सगळ्या नातेमधून या संतांनी पाहिलं आणि या म्हणून संताविण प्राप्ती नाही. आता आपल्याला आई प्राप्त करून देते, जन्म प्राप्त करून देते, संस्कार देते, पण संत त्याच्याही पुढे जाऊन सांगतात केले उपकार सांगू मी काय. बाप न खरे धर्मे त्यांच्या देखील दिले अक्षय अभयदान दिले अक्षय अभयदान उपकार सांगून काय बाप न करे ऐशी माय धर्मे ज्यांच्या देखील पाय अक्षय अभयदान गा. ऐशी माय धर्मे ज्यांच्या देखील पाय भयदान. अक्षय जे कधीही क्षय पावणार नाही, संपणार नाही, विटणार नाही, नासणार नाही, ते दान साधू संतांनी दिलं म्हणून त्यांच्या चरणाला लागा. आणि अभय, भयापासून अभयम सत्व संशुद्धीर, हे 26 दैवी गुण ज्यांच्या अंगात ते संत. नवती ते संत करीती कीर्तन, संताचे ते आप्त नवती संत.
आम्ही आम्ही संत कशाचे आले पाकिटाकडे बघत होता तिथं कमी द्यायला पाकिट आम्हाला 1000 रुपये लागतंय 10,000 रुपये लागते. कुठून आलोत? आळंदीहून आलोत, पंढरपूरहून आलोत, काशीहून आलोत, बनारसहून आलोत. काय कोणती गोष्ट चांगली गोष्ट तिकडून आलोत तिकडून आलोत बस स्टँडवरच फिरायलेलं असतं हे. विठाला विठाला आप्पाने आम्हाला मार्गदर्शन केलं. म्हणले आपण अशी टीम तयार करू दुसरे चित झाले पाहिजेत. बरोबर आहे ना आप्पा? हे बाजार आपल्याला थांबवायचा आहे की नाही? महाराज लोकांचं चाललंय, गुणवान लोकांना सोडून देऊ आपण. विठ्ठल विठ्ठल. आमचा कार्यक्रम ठेवायचे नाहीत ना तुम्ही, नाही तर मग आमचं आशाबद्ध वक्ता धाक हो हो हो. आपल्या टाकड्या आपल्याच गळ्यात. कलाकार लोक किती हुशार असते. ठीक आहे जाऊ द्या, आपल्याला त्याच्याशी घेणं देणं नाही. पण जे प्राप्ती आपल्याला झाली आहे, संताविण प्राप्ती नाही ऐसे वेद देती गाई. तुमचं मनोरथ काय आहे? या जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त व्हायचं आहे ना, पुन्हा दुःखाच्या गर्द्यात पडायचं नाही ना, कोरोना व्हायचा नाही ना, भजन करायचं आहे ना, आनंदानं राहायचं आहे ना. आई वडील माता पिता बंधू बहीण सखे सोयरे आजूबाजू सगळ्यांनी आपल्याला पाहावं असं वाटतंय ना, का नाही वाटत? पैसा पाहिजे ना, का बंद करायची पेन्शन? माय कुठं चुकलं की माझं कार्ड त्या बँकेच्या मॅनेजरला जाऊनच भेटून येते. कुठं माझी पगार हरपली असं जर वाटत असेल तर शेवटचं चरण बोला. येणे साधती साधने
साधती साधने मनाचं मनोरथ सिद्धीला गेलं. सप्ताह ऑफलाईन सुरू झाला. त्याच्यात साखरेची गोडी, केशरयुक्त दूध आपल्याला प्यायला मिळालं. आदरणीय अवताडे साहेब आपल्याला आपलं हे चॅनलवरून प्रकाशित करतील, यूट्यूबला टाकतील. हे चांगलं आहे. आणि मार्गदर्शकही तेवढेच खंबीर आप्पा असतील, घरजाळे सर असतील, यांनी सगळे सहकार्य करतात. कारण अमोल अशा प्रकारचं योगदान अमोलचं आहे. सगळ्यांना जोडतो, दोरा येतो आणि एक एक मनी त्याच्यामध्ये. नवीन कलाकार आमचे लाभले आहे, डोईफोडे साहेब. सुंदर माणसं जोडली. अशी माणसं जोडावीत तर परमार्थ वाढत चालतो. सगळ्यांना एकत्र करणं, हा वाढवणं. पिटू भक्तीचा डांगोरा, कळी काळा शेदारा, तुका म्हणे करा जय जयकार आनंदे, अशा पद्धतीचं कार्य अमोल करतो आहे. अमोलचं प्रत्येकजण वर्णन करील. मी कमी आहे थोडा त्याला वर्णन करायला. आम्ही जरी कीर्तन चांगलं करत असू, आम्हाला लोक जरी शब्द प्रभू म्हणत असतील, पण संतांच्या भाषेत आम्ही शब्द दरिद्री आहोत असं म्हणावं लागेल. संतांच्या शब्दाची बरोबरी आपल्याला करता येत नाही, म्हणून अभंग सुटला असं म्हणता येत नाही. जसा बुद्धीला आला तसा भावार्थ मांडण्याचा प्रयत्न केला. सगळी मोठी मोठी मंडळी आहेत. माझ्याकडून काय अपशब्द गेले असतील तर
माफी असावी. ज्याला वाईट वगैरे वाटण्याची शक्यता असते, कोणाचं काय सांगता येतं का होय. बरं का वाजवणारी माणसं, हे जर काही वाईट शब्द केला असेल माझ्याकडून तर माफ करा बरं, आहे की नाही. किंबहुना तुमचे धर्मकीर्तन सिद्धीसे नेले. भगवंताच्या कृपेनं, संतांच्या आशीर्वादानं, गुरुवर्यांच्या आशीर्वादानं मांडण्याचा प्रयत्न केला. वेळ संपलेला आहे आपला, वेळेच्या पुढे गेला. कारण माझा परम मित्र लंगोटी शेजारीचे, ते कीर्तन संपल्यावर पुन्हा काय बोलायचे ते बोलते. सगळे भेटायत पण लंगोटी भेटू नाही. असो, भगवंताच्या चरणी प्रार्थना, सर्वांना सुखी ठेव, समाधान ठेव, कोणावरही संकट येऊ देऊ नको, अशी भगवंताच्या ठिकाणी प्रार्थना करून सेवा समाप्त. विठोबा त्याला बसू दे दे. राज माऊली भजन करा, मोठं गोड भजन करा, हातानं टाळी, मुखानं नाम. तुकाराम 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 हे तुकाराम 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 कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत सावता महाराज, नामदेव महाराज. विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय. आता उठावे हे मनाए सुरुवातीत आता उठावे हे मनाए तुका म्हणे आता उठावे हे आज पुरले पहा पहा आज पुरले
दास प्रेमारती गोविंदा ते ओवा धन्य धन्य ते लोचना नित्य करते अवले बाळा प्रौढाने मुग्धा गोवाळी ते परमा धन्य धन्य ते लोचना नित्य करते अवले नामा म्हणे केशवाचे भरे राहे लोचन धन्य धन्य ते लोचना नित्य करते अवले युगे 'जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वारी संत संगे सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ पंढरीचा चंद्रभागे स्नान तुका मागे दान पंढरीचा वार करी अनुभावे तया कुळा माझ्या सकळा रिषदा कल्पनेची बाधा न अहंकाराचा वारा न लागू राजसा माझ्या विष्णुदासा भाविकाचे नामा म्हणे तया सारे कल्याण घ्या मुखनिधान म्हणे ते का तुझा प्रती आहे देशला दरी पाय पांडुरंगा या संतासून आणि का तुझे तुका म्हणे आता उदार तू होये सांगा सूचना सांगा